झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी पंकज इंगोले। झी 24 तासवर आपलं स्वागत। तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही घेऊन आलोत झी हेल्पलाईन, सवाल हक्काचा। प्रकल्पग्रस्तांची व्यथा सांगावी तेवढी कमी। आपल्याच बांधवांच्या विकासासाठी स्वतःचं घरदार सोडणारे प्रकल्पग्रस्त नंतर मात्र उघड्यावर येतात। गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तही याला अपवाद नाहीत। सरकारी नियमानुसार या प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणं अपेक्षित होतं, पण झालं भलतंच। काही शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजा मोबदला देण्यात आला। या शेतकऱ्यांनी न्यायासाठी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले, पण कुणीही दाद देईना। अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनचा दरवाजा ठोठावला। धरणं बांधताना पहिल्यांदा पुनर्वसन आणि त्यानंतर धरणाचं बांधकाम हे सूत्र आहे। मात्र या सूत्राला बहुतांश ठिकाणी हरताळ फासलेला दिसतो। भंडारा जिल्ह्यातला गोसीखुर्द प्रकल्पही याला अपवाद नाही। गोसीखुर्दमध्ये सर्वस्व गमावून बसलेले हे आहेत बेरोडी गावातले शेतकरी। बेरोडी गावातली 78% जमीन बुडीत क्षेत्रात येत होती। विकास कामांना अडथळा नको या उदात्त हेतूने बेरोडी गावातले शेतकरी स्थलांतरासाठी तयारही झाले। या जमिनीची 2007-2008 मध्ये मोजणी करण्यात आली। जमिनीचा सरकारी नियमानुसार मोबदला मिळणं अपेक्षित होतं। मात्र जेव्हा मोबदला हातात पडला तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। 11 शेतकऱ्यांना जमिनीचा अतिशय कमी मोबदला देण्यात आला। गावातल्या माजी सरपंच आणि माजी उपसरपंचानं मोजणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच हा मोबदला लाटल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे। आमच्या समोरचा विचार आहे की आमच्या घराचा पूर्ण मोबदला भेटल्याशिवाय आम्ही पैसे उचलणारही नाही आणि आम्ही इथंच मरू। याच्यानंतर आम्ही जाणारही नाही। आमच्या घराच्या भोवताल गावामध्ये यायचा काम पडला, पूर आला तर गावाच्या रोडवरती माणसाच्या वरून पाणी राहते। आम्ही कसं काय करावं? एवढ्याच्या पैशामध्ये आमचे घर होत नाही ना। ज्या लोकांना भरपूर पैसा मिळालेला आहे ते गाव सोडून दुसरे मकान बनवून आपले खुशीनं राहत आहेत। पण आम्ही 11 लोक आहो गावामध्ये, आणि जर पावसाळ्यामध्ये जर पूर आलं आणि तिकडून पाणी जर इकडे डटलं हे गाव जर वाहून गेलं आणि आम्ही वाहून गेलं तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच राहील। संयुक्त मोजणीमध्ये काकेला या लोकांनी जे लोक गावात नाही आहेत त्यांना लोकांना प्लॅटा दिले आहेत, आणि जे गावात असून त्यांना प्लॅटा नाही दिले। 4 लोक असे आहेत की त्यांना पैसेही नाही मिळाले, प्लॅटही नाही, आणि घर गावाच्या बाहेर दाखवतात। आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची साधी दखलही घेतली गेली नाही। माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर तीही द्यायला सरकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला। लोकशाही दिनीही या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, तिथंही त्यांच्या पदरी निराशा आली। अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला असता, गोशेला जाऊन आम्ही पाणी भरलं, त्यांच्याकडून काही फायदा झालेला नाही। आम्हाला ते वाकुडीकर इंजिनियर त्यांनी आम्हाला ऑफिसमधून हाकलून दिलं। कलेक्टरकडे व्यथा मांडली, कलेक्टरनं पण काही आमच्या व्यथा ऐकलेल्या नाहीत। आम्ही वाकुडीकर साहेबाकडे गेलो, पलाडीला गेलो, सर्व ठिकाणी गेलो, कलेक्टरकडे आम्ही लोकशाही दिनी उभे झालो। आम्हाला त्यांनी आजपर्यंत कोणती दिलेली नाही। तसंच आम्ही कमिशनरला सुद्धा लेटर पाठवलं, पतंगराव कदमला सुद्धा फॅक्स केलं होतं, राजेंद्र मुळकला सुद्धा फॅक्स केलं होतं आम्ही। त्याच्यामुळे आम्हाला कोणतेही आजपर्यंत उत्तर आलेलं नाही आहे। आम्ही काय करावं? अंबाडीच्या पुनर्वसन ऑफिसला, कलेक्टरला सुद्धा, एसडीओ सुद्धा यांच्या मार्फत नाही की मी बहुत चक्र काढलो। 2 वर्ष होऊन राहिले, अजून पैशाच्या काही हे करत नाही, ऑफिसमधून बाहेर काढतात। प्रफुल्ल पटेलला, राजेंद्र मुळक, पतंगराव कदम, भंडाऱ्याचे आमदार खासदार सगळ्यांनाच पत्र देऊन झाले, पण कोणी लक्ष केलं नाही। सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या शेतकऱ्यांनी शेवटी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्धार केला। झी हेल्पलाईनकडे तक्रार केल्यानंतर झी हेल्पलाईनची टीम बेरोडी गावात पोहोचली। प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची घरं मोठी असतानाही कागदोपत्री ही घरं छोटी दाखवण्यात आली होती। गाव पातळीवर या शेतकऱ्यांची समस्या सुटणारी नव्हती। त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं शेतकऱ्यांसह गोसीखुर्दच्या पुनर्वसन अधिकाऱ्यांना गाठलं। पुनर्वसन अधिकारी अजय खडसे यांची भेट घेतली। प्रकल्पग्रस्तांवर कसा अन्याय झाला याचा पाढा त्यांच्या समोर वाचला। जमिनीची मोजणी करताना गडबड झाल्याची कबुलीही त्यांनी दिली। या प्रकरणी पुनर्तपासणी करून शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला देण्याचं आश्वासन दिलं। त्या लोकांचं म्हणणं हे आहे की आमचं मोजमापामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, तर त्यांना मी हे म्हणजे त्यांना परत एकदा निवेदन देण्यास सांगितलेलं आहे, आणि ते निवेदनावर परत एकदा आम्ही क्रॉस चेकिंग करून घेऊन त्याच्यातली सत्यता आम्ही पडताळून पाहू। याप्रमाणे त्यांच्या समस्येचं निराकरण करण्याचा यथायोग्य उपाययोजना करू। विकासासाठी प्रकल्पग्रस्त स्वतःच्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवतात। अशा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करताना सरकारकडून नेहमी दिरंगाई केली जाते। बाबूशाहीमुळे अनेक पुनर्वसन प्रकल्प वर्षानुवर्ष रखडलेत। जोपर्यंत सरकार ठोस पुनर्वसन धोरण राबवणार नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांची फरफट थांबणार नाही,
हे मात्र निश्चित. भंडाऱ्याहून माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.